नवरा इथे नाही, तुला पण शारीरिक गरजा असतील, आम्ही पूर्ण करून देतो. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये चालणाऱ्या या घाणेरड्या बोलण्यामागे एक भयंकर सत्य लपलेलं आहे. हे सगळं नॉर्मल असल्याचं सांगून तक्रारी दाबल्या जात होत्या. नमस्कार, मी अभिषेक पाटील आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. नाशिकमधील एका मोठ्या IT कंपनीत गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेला प्रकार आता उघडकीस आला आहे. 1 नाही, 2 नाही, तब्बल 9 FIR दाखल झाल्या आहेत, ज्यात गंभीर आणि धक्कादायक आरोप समोर आले आहेत. महिलांना त्यांच्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबायला भाग पाडलं जात होतं. वीकेंड असो किंवा सुट्टी, ऑफिसमध्ये दिसलं पाहिजे असा दबाव टाकला जात होता. नाहीतर प्रमोशन नाही, इन्क्रिमेंट नाही. काही मुली भीतीपोटी गप्प बसल्या, तर काहींनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नाही. ऑफिसमध्ये महिलांवर अश्लील कमेंट्स केले जात होते, बॅड टच केला जात होता, त्यांच्या कपड्यांवर, दिसण्यावर सतत टिप्पणी केली जात होती. पीडित महिलांनी HR कडे तक्रार केली, पण त्यांना सांगितलं गेलं हे सगळं नॉर्मल आहे, कूल राहा. यानंतर केस पॉश कमिटीकडे गेला, पण तिथेही फक्त तक्रार दडपण्याचाच प्रयत्न झाला. नवीन जॉईन झालेल्या मुलींना टार्गेट केलं जात होतं, त्यांचा ब्रेन वॉश केला जात होता. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर त्यांच्याकडून घाणेरड्या मागण्या केल्या जात होत्या. जर नाही ऐकलं तर नोकरी जाईल, तुझं करिअर संपवू, अशा धमक्या देऊन मुलींना ब्लॅकमेल केलं जात होतं. शेवटी एक पीडिता पुढे आली, तिने FIR दाखल केली आणि एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. पोलिसांनी ईमेल्स, चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स जप्त केले. अनेक आरोपींमध्ये वाद. लेटेस्ट क्राईम अपडेट्ससाठी क्राईम डायरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा. सतत अपडेट रहा, सुरक्षित रहा.